घरगुती भांडणांच्या वादातून लेकानेच केला आईचा खून. मिरज तालुक्यातील मानमोडी येथील प्रकार. कुपवाड. पत्नीला घरात ठेवल्याच्या कारणावरून व घरगुती भांडणाचा राग मनात धरून मुलाने आई संगीता जीवन झेंडे वय वर्ष 51 याचा कशाने तरी गळा दाबून खून केल्याची घटना मिरज तालुक्यातील मानमोडी येथे झेंडे मळ्यात उघडकीस आली व गावात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी मुलगा जगदीश जीवन झेंडे वय वर्ष 28 यांच्यावर कुपवाड MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी मयत संगीताचे भाऊ बजरंग तुकाराम काशीद वय वर्ष 48 राहणार कवठेकण तालुका तासगाव यांनी कुपवाड MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कुपवाड MIDC पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की मिरज तालुक्यातील मानमोडी येथील झेंडे मळ्यातील संशयित जगदीश झेंडे यांचे त्याच्या कुटुंबासोबत पत्नी सोनाली हिला घरात ठेवण्यावरून आई व मुलगा यांच्यात वारंवार भांडणे होत होती. या घरगुती भांडणाचा राग मनात धरत संशयित जगदीशाने गुरुवारी 16 एप्रिल 2016 रोजी सकाळी 6 वाजण्याच्या पूर्वी घरात कोणीही नसल्याची संधी साधून संशयित मुलाने आई संगीता झेंडे यांची तोंड, नाक आणि गळा कशांतरी दाबून त्यांची निर्घृण हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच कुपवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे हे पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व आयुष हेल्पलाईन टीमच्या मदतीने मृतदेह शवविच्छेदनासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. कुपवाड पोलिसांनी संशयित मुलास ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी घटनेचा अधिक तपास कुपवाड MIDC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे हे करीत आहेत.